नमस्कार, मी काजल्स मेहंदी कॉर्नर या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण संक्रांत स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे. तर ही जी डिझाईन आहे आजची, ती डिझाईन नंबर 6 आहे. मागच्या व्हिडिओजमध्ये पण सुद्धा मी ज्या काही 5 डिझाईन शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा अतिशय सोप्या आणि खूप सुंदर आहेत आणि काढायलासुद्धा खूपच सोप्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्या पण नक्की ट्राय करा आणि त्या डिझाईन जर पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा पाहून घ्या. आणि मी या चॅनलवर ज्या डिझाईन्स टाकलेल्या आहेत त्या खूपच सोप्या आणि खूपच छान आहेत आणि म्हणजे तुम्हाला जसं पाहावे तशा थोड्या डिफिकल्ट पण आहेत, इझी पण आहेत. पण कोणतीही डिझाईन जरी तुम्ही काढली तरी ती ना हातावर काढल्यानंतर खूपच छान दिसेल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आणि आजची जी डिझाईन आहे ती सुद्धा खूपच सुंदर आहे. तर ही डिझाईन पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला जर मेहंदी शिकायची असेल तर मी संक्रांत स्पेशल सिरीजमध्ये ज्या डिझाईन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतःच्या हातावर ड्रॉ करा. आणि संक्रांतीमुळे तर जर आपल्या घरातील लेडीज वगैरे आहेत त्यांच्या हातावर सुद्धा तुम्ही एक एक करून सगळ्यांच्या हातावर डिझाईन जर ड्रॉ केली तर तुम्हाला प्रॅक्टिसही होईल आणि एक प्रकारचं. आणि त्या व्यतिरिक्त मी स्टार्टिंगला व्हिडिओच्या जे काही पॅचेस वगैरे दिलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ट्राय करा. त्याच्यामुळे खूप हेल्प होईल. आणि ते पॅचेस घेऊन तुम्ही त्या रिलेटेड सोपी अशी एखादी अरेबिक डिझाईन असेल किंवा फुल हँड मेहंदी असेल ते सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. जर तुम्ही तसं कराल तर तुम्हालासुद्धा आयडिया येतील किंवा डिझाईन सुचतील की कशा डिझाईन्स काढायच्या किंवा ह्या डिझाईननंतर आपण काय काढू शकतो. त्यामुळे त्या पॅचचा वापर करून तुम्ही जर स्वतः डिझाईन क्रिएट केली तर तुम्हाला त्याचा खूपच बेनिफिट आहे. त्याच्यामुळे काय होईल प्रॅक्टिसनी की तुम्हाला इमॅजिनेशन तुमची जास्त वाढेल आणि त्यामुळे मेहंदीच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या पटपट सुचत जातील. जर बघून काढण्यापेक्षा जर आपल्याला डिझाईन्स फास्ट सुचायला लागल्या तर आपल्याला ना काढताना स्पीड जो आहे तो खूप आपला वाढायला लागतो. मी एवढं सांगते की स्टार्टिंगला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल आणि त्याच्यानंतर जो स्पीड येईल, जो फिनिशिंग येईल ते खूपच सुंदर असेल. पाडतो त्या गोष्टींमध्ये जर असं केलं ना तर आपल्याला जे फिनिशिंग असतं मेहंदीमध्ये, जे फिनिशिंग आलेलं असतं ते थोडं कमी व्हायला लागतं. पण थोड्या दिवसांनी पुन्हा स्टार्ट केलं ते फिनिशिंग परत यायला लागतं. पण गॅप जर म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये गॅप जर पाडला तर थोडं त्याचं नॉलेज कमी व्हायला लागतं. तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर आपल्याला आपलं नॉलेजसुद्धा वाढतं आणि फिनिशिंग वाढण्यासही तितकीच मदत होते. जसजसे आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं आपल्याला फिनिशिंगसुद्धा छान होते आणि डिझाईनसुद्धा खूप छान सुचायला लागतात. आणि आज जी आपण मेहंदी काढतो आहे ती खूप सुंदर आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि याच नोटसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण उद्या पुन्हा भेटू अशाच सुंदर एका मेहंदीच्या डिझाईनसोबत. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.